नमस्कार. आज आपण करतोय चमचमीत ढोबळी आणि पत्तागोबीची भाजी. त्यासाठी आपण घेतलेले आहे कुकरमध्ये तेल, जिरे मोहरी, हिंग, मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे. लगेचच यात मिरची टाकायची आहे, हिरवी मिरची, आणि छान तळून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या भाजीला छान चव येईल. पातळ कापून घेतलेला उभा चिरून जो आपण घेतलेला आहे कांदा, तो कढीपत्त्याची 2-3 पानं टाकली आहेत. तोडून टाकली तरी चालू शकतात. छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला तेलावर कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. आलं लसूणची पेस्ट, आलं लसूणचा कच्चटपणा जाईपर्यंत ती छान अशी व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला. टोमॅटो, टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. मीठ चवीनुसार आणि अगदी चिमूटभर अशी साखर. मीठ अंदाज घ्यायचा पत्तागोबीचा आणि त्याप्रमाणे टाकू शकतो आपण, किंवा मग नंतर देखील आपण चेक करून थोडंसं ॲड करू शकतो. छान परतलं गेलं सगळं पाहू शकता. आता ढोबळी मिरची देखील टाकते. ढोबळी मिरची पण छान परतून घ्यायची व्यवस्थित या तेलावर, म्हणजे तिचा स्वाद छान उतरतो. ढोबळ्या मिरचीला एक स्वतःचा असा व्यवस्थित तसा एक टेस्ट असते त्याची, ती या भाजीला खूप छान लागते कोबीसोबत. एक पूर्ण मिरची घेतली आहे मी, उभी कापून घेतली आहे ती. हळद टाकली आता आपण. लाल तिखट, मिरची सुरुवातीला टाकली होती त्याचा अंदाज घेऊन आपल्याला लाल तिखट टाकायचं. मी 1 चमचा घेतला आणि काळा मसाला टाकला. काळा मसाल्यामध्ये गरम मसाला आहे, त्यामुळे मी वेगळा टाकला नाही आहे आता. छान मिरचीसुद्धा या सगळ्यासोबत आता परतून झाली आहे. आता आपल्याला चिरलेला जो कोबी होता आपण छान उभा चिरून घेतला, तो देखील यासोबत परतून घ्यायचा आहे. सगळा टाकून छान परतून घ्यायचा. छान परतून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला यात अर्धी वाटीच फक्त, छोटी अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे फक्त. कोबी आपल्याला भरपूर दिसतो, पण पाणी मात्र कमीच टाकायचं, कारण ही सुद्धा पाण्याची भाजी आहे. थोडं पाणी सुटतं या भाजीला देखील, त्यामुळे थोडंच पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि कुकरचं लीड लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि 2 शिट्ट्या कराव्या लागतील आपल्याला. पाहू शकता सगळ्या बाजूंनी छान मिक्स करून घेतलं आहे आपण, आणि आता लीड लावून आपण 2 शिट्ट्या करणार आहोत. माझ्या कुकरची शिट्टी फास्ट होते, त्यामुळे मी 2 केल्यात. जर तुमचं थोडं उशिराने होत असेल शिट्टी, तर 1 शिट्टी देखील कोबीला पुरेशी होते. तुमच्या कुकरचा अंदाज घेऊन करा. तयार आहे आपली भाजी. कोथिंबीर टाकली मी
आणि छान परतून घेऊन आता आपण सर्व करतोय. कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ? पाहू शकता 1-2 मिनटं फक्त गॅसवर ठेवल्यावर जे उरलेलं पाणी असतं ते देखील आपलं छान कोरडी झाली आहे भाजी. आणि आता आपण ती सर्व करतोय. कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.